विद्यार्थी मित्रांनो, एस.एल. मराठीची जी अभ्यासपत्रिका आहे त्या अभ्यासपत्रिकेमध्ये अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम 3 घटकामध्ये विभागला गेलेला आहे. गद्य विभाग, पद्य विभाग आणि उपयोजित मराठी. गद्य विभागातील शेवटच्या पाठाला आपण मागच्या दशकाला आपण सुरुवात केलेली आहे. त्या पाठाचं नाव आहे द्योतक. या पाठाचे लेखक कृष्णा किंबहुने आहेत आणि या पाठाला आपण मागच्या दशकाला आपण सुरुवात केलेली आहे. मुलांनो, ही कथा थोडीशी वेगळ्या पद्धतीची कथा आहे. आपल्या सर्वांना सवय झालेली आहे, सवय पडलेली आहे की पारंपरिक पद्धतीने आपण कथेचं वाचन करतो, कथेचा अभ्यास करतो आणि कथेचं अध्ययनसुद्धा करतो. परंतु कृष्णा किंबहुने यांचा जो पाठ आहे त्या पाठाचं नाव द्योतक. ही कथा पारंपरिक लेखनाला छेद देत पारंपरिक वाङ्मयाच्या, पारंपरिक कथेच्या जी काही परंपरा आहे, जी काही चौकट आहे, त्या चौकटीला तोडून चौकटीच्या मर्यादा ओलांडून ही कथा निर्माण झालेली आहे. म्हणूनच थोडीशी जरा आपल्याला वेगळी कथा वाटते, परंतु ही वेगळी कथा नाही. ही मर्यादा ओलांडून या कथेचा प्रगल्भ करणारी जर कथा जो कोणती असेल तर कृष्णा किंबहुने यांची द्योतक नावाची कथा आहे. तर आपण मागच्या दशकेला बऱ्याच घटकांच्या संदर्भामध्ये आपण मांडणी केलेली आहे. तर आपण पुढच्या घटकाचा विचार करणार आहोत. अहो जाओ हा मुलगा आहे, तर अंगतूक ही मुलगी आहे. मुलांनो, ही नावं आपण कधी ऐकलेली सुद्धा नाहीत, आपण कधी ऐकलेली नाहीत, आपण कधी बोललेली नाही. आणि आपण ज्या परिसरामध्ये, ज्या सोसायटीमध्ये, ज्या समूहामध्ये राहतो, अशा प्रकारची नावं कोणाची आहेत आपण कधी असं श्रवण सुद्धा केलेलं नाही. मग याची कल्पना करा. मग ही माणसं खरंच आपल्या समाजामध्ये समूहाचे आहेत का? नाहीत. परंतु अस्तित्वात नसणारी माणसं अस्तित्वात मानून त्यांना आणून त्या भोवताली कथेची वीण गुंफण्याचं काम कृष्णा किंबहुने यांनी केलेलं आहे. जी माणसं सध्या वास्तवामध्ये आहेत त्या माणसांना कथेमध्ये पेरणं आणि त्यावर कथेची मांडणी करणं हे सोपं आहे. पण माणसं नसताना ते जिवंत आहेत, जिवंतपणाचं द्योतक लक्षण वापरून ते जिवंत आहेत असं समजून कथा लिहिणं हे कठीण तारेवरची कसरत आहे. आणि अशा प्रकारची कसरतीचं शिवधनुष्य या पाठाचे लेखक कृष्णा किंबहुने यांनी केलं. पारंपरिक पद्धतीची कथा, पारंपरिक कथालेखनाचा प्रवास कोणीही लिहू शकतो, कोणीही मांडू शकतो. मुलांनो, जी परंपरा नाही, जी पारंपरिक, जी वारसा नाही, असा वारसा, नवा इतिहास, नवी नोंद करणं फार अवघड आहे, कठीण आहे मुलांनो. आणि अशा प्रकारचं शिवधनुष्य कृष्णा किंबहुने सरांनी ते पेललेलं आहे आणि तो त्यांचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झालेला आहे मुलांनो. पुढचा मुद्दा आहे, अहो जाओ अंगतूक हे वर्गमित्र आहेत, परंतु दोघंही वर्गमित्र आहेत. अंगतूक आणि अहो जाओ हे वर्गमित्र आहेत, हे एकमेकाला माहीत नसते. अहो जाओला माहीत नाही की अंगतूक माझ्या वर्गामध्ये आहे, अंगतूकला माहीत नाही की अहो जाओ माझ्या वर्गात आहे. मग आता ही कशी माणसं आहेत? अस्तित्वात आहेत का? अस्तित्वात नाहीत मुलांनो. हे अस्तित्वात नाहीत, हे जिवंत नाहीत, एकमेकाला बोलत नाही, संवाद साधत नाही. परंतु लेखकांनी अतिशय बोलका, जिवंत, सजीव, सचेतन ही कथा हुबेहूब आपल्यासमोर घडत आहे अशा प्रकारचा प्रत्यय चित्रित करण्याचं काम कृष्णा किंबहुने सरांनी केलेलं आहे. 8 क्रमांकाचा मुद्दा आहे, परीक्षा समयी न घाबरण्याचा गुरुजीचा सल्ला. आता पहा मुलांनो, काळ कसा बदललेला आहे. काळ कसा बदललेला आहे. एखादी परीक्षा, सत्र परीक्षा असेल किंवा वार्षिक परीक्षा असेल किंवा विद्यापीठाची परीक्षा असेल किंवा बोर्डाची परीक्षा असेल, परीक्षा
ती शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये परीक्षा होते, विद्यापीठात परीक्षा होते आणि परीक्षा जी कंडक्ट करते ती महाविद्यालय, शाळा करतात आणि त्या परीक्षा विद्यार्थी ज्या वर्गामध्ये येतात त्या वर्गावर एक पर्यवेक्षक असतो. मला त्याला इंग्रजी इनव्हिजिलेटर असं म्हणतात, त्याला पर्यवेक्षक म्हणतात. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका देण्याचं काम, प्रश्नोत्तरिका देण्याचं काम, जो काही परीक्षेचा वेळ आहे 2 तास 3 तास तेवढा वेळ तो वर्गात सुपरविजन करतो, पर्यवेक्षण करतो. वर्गामध्ये शांतता, शिस्तीमध्ये परीक्षा, जे काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉर एक्झामिनेशन इन युनिव्हर्सिटी, रूल्स अँड रेग्युलेशन फॉर एक्झामिनेशन इन बोर्ड, जे काही रूल्स आहेत त्याचे रूल्स फॉलो करण्याचं काम, विद्यार्थ्याला फॉलो करायला लावण्याचं काम तो वर्गावरला शिक्षक, प्राध्यापक करतो मुलांना. आणि वर्गामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असतं त्या वातावरणामध्ये ती परीक्षा पार पाडली पाहिजे. त्या पद्धतीनेच परीक्षा घेण्याचं काम तो वर्गावरला शिक्षक करतो. परंतु वर्गावर आता परीक्षा कशा पद्धतीने पार पाडतात, परीक्षा कशी घेतली जाते आणि विद्यार्थी कशा पद्धतीची परीक्षा देतात हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही मुलांनो. हे अशा पद्धतीचं सांगणं हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. परीक्षासमयी न घाबरण्याचा गुरुचा सल्ला. पहा, अशा पद्धतीचे आधुनिक गुरुजी जर अशा पद्धतीने विद्यार्थ्याला जर सांगत असतील, बोलत असतील, विद्यार्थी त्या वातावरणाने असे उतावीळ झालेले आहेत मुलांना, पूर्णपणे उतावीळ झालेले आहेत. कोणत्याच विद्यार्थ्याची प्रामाणिकपणे अभ्यास करून जी परीक्षेचं वातावरण, जी परीक्षेची शिस्त आहे, अशा शिस्तीमध्ये परीक्षा देण्याची कोणाची तयारी नाही. का नाही? कारण वर्गातच येऊन बसत नाहीत, महाविद्यालयात येत नाही, शाळेतच येत नाहीत. मग त्यांना कशी शिस्त लागेल? बसण्याची सवयच नाही मुलांना. अभ्यास करण्यासाठी बसण्याची सवय लागते, परीक्षा देण्यासाठी बसण्याची सवय लागते, स्टडी करण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी सवयीतून तयार होतात मुलांना. विद्यार्थ्यांना सवयच राहिली नाही, मोकार फिरण्याची सवय लागलेली आहे. असे लांब लांब केस वाढवायचे, असे वन साईड कटिंग करायची, कानामध्ये असा इयरफोन घालायचा आणि मोठा मोबाईल असं खन 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 डंग 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 वाजत असा स्वेर भैर मोकार जनावरसारखं फिरण्याची सवय लागलेली. मी तुम्ही म्हणून नाही, बरेच विद्यार्थ्याचे म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी चांगले आहात, जे अशा शिस्तीमध्ये वागत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी मी बोलत आहे. मुलांना पण हे काही चांगली सवय नाही बरं का, चांगली सवय नाही. अशा पद्धतीच्या मोकार वागण्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही, हाती काहीच लागणार नाही मुलांनो. कारण एखादी गोष्ट मिळवायची असेल, का जीवनाला आकार आणि उकार जर प्राप्त करायचा असेल तर मुलांनो शिस्तीमध्ये जीवन जगणं गरजेचं आहे. शिस्त जर नसेल तर तुमच्या अंगी तर सगळं जीवन तुमचं बेशिस्त होऊन जाणार आहे मुलांनो. आणखी वेळ गेलेली नाही. परंतु अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे की गुरुजींना सुद्धा तुमच्या वातावरणाशी एकरूप करून घ्यावं लागत आहे मुलांनो. इतके विद्यार्थी अशा पद्धती बेशिस्त वागायला लागले मुलांनो. आता या कथेतले जे गुरुजी आहेत पहा, या कथेतले जे गुरुजी आहेत आणि आता वार्षिक परीक्षा देण्याचं काम अहोजावाने अंगतू करत आहेत. आता समजा तुम्ही ही परीक्षा देत आहे असं समजा. आता परीक्षा समय जी गुरुजी आहेत न घाबरायचं, अरे अजिबात घाबरू नका, बिनधास्त पेपर लिहा तुम्ही, असं जर वर्गावरले जर शिक्षक जर म्हणत असतील तर परीक्षा कशी होईल कल्पना करा ना. गार्डिंग करणारे जर शिक्षक प्राध्यापक म्हणते अरे घाबरू नका, बिनधास्त लिहा, माझा विचार करू नका तुम्ही, मी डोळे झाकून, माझे डोळे उघडे आहेत पण मी तुमच्यासाठी बंद केलेले आहेत, असं जर एखादा शिक्षक एखादा प्राध्यापक म्हणत असतील तर पहा, कल्पना करा त्या परीक्षेच्या वर्गामध्ये वातावरण कसं असेल आणि परीक्षा कशा होत. मुलांनो सर्रासपणे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच महाविद्यालयामध्ये, शाळांमध्ये अशाच प्रकारचं वातावरण झालेलं आहे. कोणताही विद्यार्थी वर्गात यायला तयार नाही, तासिका करायला तयार नाही. मग आता अशाच प्रकारचं मोकळं वातावरण त्यांना हवंसं झालेलं आहे. मुलांना हे वातावरण पहा, शाळेसाठी, महाविद्यालयासाठी, विद्यापीठासाठी किंवा देशासाठी किंवा शैक्षणिक वातावरणासाठी अशा प्रकारचं वातावरण पोषक नाही. हे तारक तर नाहीत तर पूर्णपणे हानिकारक आहे, मारक आहे. यातून काहीच हाती लागणार नाही मुलांनो. अशा जर परीक्षा होत असतील आणि तुमच्या वर्गावर गार्डिंग करायचे शिक्षक जर असं सांगत असतील ते पूर्णपणे चुकीचं आहे मुलांनो. आणि असे शिक्षक जर काम जर करत असतील, कधी काम करतात असे शिक्षक मुलांनो?
जे शिक्षक वर्गावर येत नाहीत, जे शिक्षक विषय शिकवत नाहीत, जे शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत, असे शिक्षक हे सांगू शकतात. जे दररोज प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये, आपली जबाबदारी पार पाडतात, अशी जबाबदारी पार पाडणारे शिक्षक, प्राध्यापक हे सांगू शकत नाहीत मुलांनो. कारण पूर्णपणे काळ बदललेला आहे. मूल्य बदलले, पूर्णपणे मूल्य बदलले, पूर्णपणे बदल झालेला आहे. अशा प्रकारचं गढूळ आणि अशा प्रकारचं गलिच्छ वातावरण सध्याच्या काळामध्ये तर सध्याच्या काळामध्ये पाहायला मिळत आहे. याचं जिवंत आणि वास्तव चित्रण कृष्णा किंभोणे सरांनी या कथेतून मांडलेलं आहे मुलांनो. पहा, परीक्षा समय न घाबरण्याचा गुरुजीचा सल्ला. तर असं जर गुरुजीच म्हणत असतील वर्गामध्ये, पहा असं गुरुजीच म्हणत असेल, विद्यार्थी कशाला येते वर्गामध्ये, कशाला येते वर्गात न येता, अभ्यास न करता, काहीच न करता जर परीक्षा जर अतिशय चांगल्या पद्धतीने जात असेल, पेपर जर आउट ऑफ जर जात असेल, कशा विद्यार्थी अजिबात सुद्धा फेर करणार नाही मुलांनो. याला जबाबदार कोण आहेत? शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, पूर्ण शैक्षणिक यंत्रणा याला जबाबदार आहे असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही मुलांनो. आणि त्याला विद्यार्थी सुद्धा जबाबदार आहेत मुलांनो. विद्यार्थी यातून काय मिळणार? काहीच मिळणार नाही म्हणून. यातून आउटपुट काहीच मिळणार नाही. तुम्हाला डिग्री मिळेल, तुम्ही फर्स्ट इयर पास व्हाल, तुम्ही सेकंड इयर व्हाल, थर्ड इयर पास व्हाल, पण यातून तुम्हाला काहीच हाती लागणार नाही मुलांनो. हिणकस, अतिशय हीन दर्जाचं अशा पद्धतीची जर तुम्ही जीवन जगत असाल, त्या जीवनाला सुद्धा काही अर्थ उरणार नाही. पुढचा मुद्दा आहे, परीक्षेत चालू द्या, चालू द्या असं गुरुजी जर म्हणत असतील, आहेत गुरुजी असे. या कथेमध्ये पहा, कृष्णा किंभोणे सरांनी जी मांडणी केलेली आहे मुलांनो, पहा ते अतिशय वास्तवपणे लिहिलेलं आहे मुलांनो. त्यांची निरीक्षणं अगदी 100% खरी आहेत. बऱ्याच शाळा, महाविद्यालय, कॉलेजमध्ये ज्या काही परीक्षा होतात मुलांनो, त्या परीक्षेमध्ये गुरुजी चालू द्या, चालू द्या, चालू द्या, तुम्ही चालू द्या, छान चालू द्या. काही अडचण असेल मला सांगा, मी आहे सहकार्य करायला. असे तोंड चोपडे बोलणारे सुद्धा बरेच शिक्षक आहेत मुलांनो. बरीच माणसं आहेत शिक्षण क्षेत्रातली तोंड चोपडे बोलणारे. कारण त्यांना कधी असं अभ्यास करून वर्गावर जाण्याची गरज पडत नाही, शिकवण्याची गरज पडत नाही, बोलण्याची गरज पडत नाही, समजावून सांगायची गरज पडत नाही. मग ते त्यांना असं म्हणल्याशिवाय पर्यायच राहणार नाही. त्यांना असंच म्हणावं लागतं मुलांनो. बरं, अशी काही माणसं ही पूर्ण शैक्षणिक वातावरण बिघडवत आहे मुलांनो, बिघडवत आहेत. कारण शिक्षकांनी अशा प्रकारचा वाव, अशा प्रकारची संधी, अशा प्रकारचं खतपाणी, अशा प्रकारचं पोषक वातावरण जर तयार जर समजा नाही जर करून दिलं, तर विद्यार्थी काय करणार मुलांना? विद्यार्थी काय मग अशा वेळी काही शिक्षक जर कडक जर असतील, तर मग त्याला सर्वच क्षेत्रातून विरोध होतो. हा मास्तर बदमाश आहे बरं का, हा प्राध्यापक खडूस आहे बरं का, हा प्राध्यापक बेकार आहे बरं का. कारण अशा गोष्टींना चांगल्या शिक्षकाला सामोरं जावं लागत आहे मुलांनो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे आपल्याकडून अपेक्षित नाही, शिक्षकाकडून मुळीच अपेक्षित नाही. आणि अशा प्रकारचं वातावरण आता सध्या पूर्णपणे पसरलेलं आहे मुलांनो. या वातावरणाला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि यातून स्वच्छता, यातून क्लीनता निर्माण करणं ही काळाची गरज आहे. 10 क्रमांकाचा मुद्दा आहे, काळानुसार परीक्षा पद्धतीत बदल. किती बदल व्हावेत मुलांनो? खूप बदल व्हायला लागलेत मुलांनो, खूप. कोणत्याच बदलावर विद्यार्थी आणि परीक्षा पद्धत अशी ठाम राहिलेली नाही. तुम्ही जर पाहत असाल प्रत्येक विद्यापीठामध्ये दर 1 वर्षाला परीक्षा पद्धती बदलते, दर 2 वर्षाला परीक्षा पद्धती बदलते. कधी पूर्ण MCQ परीक्षा पद्धती होते, तर कधी MCQ प्लस थेरी अशा पद्धतीच्या परीक्षा पद्धती होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. मुलांनो, अगोदरच्या काळापासून ज्या परीक्षा पद्धती, त्याच परीक्षा पद्धती चांगल्या आहेत. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये डिग्री घेत असताना 10वीपर्यंतचं शिक्षण, 12वीपर्यंतचं शिक्षण, ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण, BCom असेल, BA असेल, BA हे सर्व शिक्षण थेरी पद्धतीच हा उत्तम पर्याय आहे. उत्तम पर्याय आहे मुलांनो. माझं तर असं मत आहे, ग्रॅज्युएशनपर्यंत थेरीच परीक्षा पद्धती असली पाहिजे, प्रॅक्टिकल अजिबात नको आहे मुलांनो. कारण थेरी परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळी कौशल्ये
रुजवण्यास मदत होते, वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास होतो, वेगवेगळ्या कौशल्याची उद्योजकता होते. म्हणजे लेखन कौशल्य महत्त्वाचं आहे मुलांनो. सगळ्यात महत्त्वाचं काय असं लेखन कौशल्य. कारण लेखन कौशल्यावर आधारित जर परीक्षा पद्धती जर होत असेल तर विद्यार्थी वाचन करतात. सर्वच कौशल्य आहेत. पहा, श्रवण कौशल्य महत्त्वाचं आहे, भाषण कौशल्य महत्त्वाचं आहे, वाचन कौशल्य, लेखन, हे 4 कौशल्य महत्त्वाचे मुलांनो. या 4 कौशल्याचाच अशा वेगवेगळ्या परीक्षा पद्धतीमुळे विकास खुंटत चाललेला आहे, विकास हरवत चाललेला आहे, विकास नाहीसा होत चाललेला आहे मुलांनो. अशा पद्धती परीक्षा पद्धती यातून काही साध्य होणार नाही मुलांनो. काळानुसार परीक्षा पद्धतीत बदलाला सामोरं गेलं पाहिजे, बदल स्वीकारला पाहिजे, स्वतः बदल करून घेतलं पाहिजे. परंतु विद्यार्थ्यांना म्हणजे वाचनाला वाव मिळाला पाहिजे, लेखनाला वाव मिळाला पाहिजे, बोलण्याला वाव मिळाला पाहिजे, ऐकण्याला वाव मिळाला पाहिजे. काहीच न करता सगळ्या गोष्टी मिळत असेल तर विद्यार्थी कशाला ऐकतील म्हणून. विद्यार्थी ऐकणार नाही, विद्यार्थी बोलणार नाहीत, विद्यार्थी वाचणार नाही, विद्यार्थी लिहिणार सुद्धा नाहीत मुलांनो. पहा, म्हणून काळानुसार परीक्षा पद्धतीत बदल जे होत चाललेले आहेत, जी बदल चांगले आहेत ते चांगले बदल स्वीकारले पाहिजे. अशी काही माणसं या परीक्षा पद्धतीमध्ये येऊन बसलेली आहेत की त्यांचं स्वतःचं त्यामध्ये काही करिअर नाही, त्यामध्ये स्वतःचं काही योगदान नाही, स्वतःनं ते काही स्वीकारलेले नाहीत. आणि ही माणसं या परीक्षा पद्धतीची ध्येय धोरणं बदलायला निघालेली आहेत. ध्येय धोरणं ठरवणारी माणसं ही झालेली आहेत. चुकीची माणसं अशा क्षेत्रामध्ये, अशा प्रांतामध्ये गेलेली असल्यामुळे अशा पद्धतीचं पोषक वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे. मुलांनो, परीक्षा ही थेरी पद्धतीने, लिहिण्याच्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्यामुळे विकास होईल, अन्यथा विकास होणार नाही. अतिशय मार्मिक पद्धतीने, अतिशय मोजक्या पद्धतीमध्ये आजच्या सध्याच्या शैक्षणिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये नेमकेपणानं भाष्य करण्याचं काम कृष्णा की मोहने सर या कथेच्या माध्यमातून करतात. खरंच कृष्णा की मोहने सरांचं लेखनाची शैली, स्टाईल ही फार महत्त्वाची आहे. आणि एक नवा प्रयोग, नवी मांडणी ते या कथेच्या माध्यमातून केलेली आहे, करू पाहत आहेत. अगदी त्यांचं कौतुक करण्यासारखं खूप काही आहे. आपण मुलांनो 10 क्रमांकाच्या मुद्द्याचा विचार करा. हे 11 क्रमांकाच्या ज्योतिष्य आहोस वेड लावण्याचे भविष्य व्यक्त करतात. आपण आता त्याचाही विचार आपण करणार आहोत. म्हणून आता ज्योतिष्य हे कोण असतात, यांचं काय शिक्षण झालेलं आहे, हे खरंच पुढचं काही सांगू शकतात का, याचाही विचार केला पाहिजे. मुलांनो, आपण आजचं सांगू शकतो मुलांनो. आज दिवसभरामध्ये काय झालेलं आहे, आजचा दिवस कसा गेलेला आहे, आज काय अनुभवलेले आहे, हे आपण उद्या सांगू शकतो मुलांनो. आज कालचा दिवस हा असा गेलेला आहे, चांगला गेलेला आहे, वाईट गेलेला आहे, मध्यम गेलेला आहे, सर्वोत्तम गेला आहे, हे आपण संध्याकाळी सांगू शकतो. आपण उद्याला आजच्या दिवसाचं भविष्य सांगू शकतो. परंतु मला वाटतं मुलांनो, उद्याचं हे कोणालाही भविष्य सांगता येणार नाही, कोणालाही सांगता येणार नाही. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय, उद्याचा दिवस कोणी पाहिलाय, तो कसा जाणार आहे हे कोणी सांगू शकणार नाही मुलांनो. भविष्य वगैरे काहीच नाही. परंतु माणसाला एक वेळ लागलेला आहे, भविष्य. आणि भविष्य हे आपण आपल्या कर्मावर, आपल्या कर्तव्यावर ठरत असतं मुलांनो. असं जर कोणी सांगत असेल, तू 2 वर्षाला कलेक्टर होणार आहे, 2 वर्षात तू कलेक्टर होणार, हे कोणालाच कळणार. तुम्ही जर अभ्यास जर केलात, रात्रंदिवस अभ्यास जर केलात, रेग्युलर कॉलेज केलात, रेग्युलर अभ्यास केलात, रेग्युलर ऑनलाईन तासिका जर केलात, 2 वर्षा का 3 वर्षाला, एका वर्षाला कलेक्टर होऊ शकता तुम्ही. ते तुमच्या कर्मावर, तुमच्या कष्टावर, तुमच्या मेहनतीवर, तुमच्या जिद्दीवर अवलंबून आहे मुलांनो. एखादा जर कोणी सांगत असेल तू 2 वर्षाला मरणार आहेस, हे कोणालाच काही कळणार नाही. ही लोकांची एक मानसिकता तयार आहे. भविष्यवाणी काहीच कळणार नाही. पाठामध्ये सांगितलेलं आहे, ज्योतिष आहोस वेड लागण्याचे भविष्य सांगितलेलं आहे मुलांनो. असं कोणी जर माणसं जर सांगत असतील की तुला भविष्यामध्ये तुला वेळ लागणार आहे, भविष्यात तू कलेक्टर होणार आहे, भविष्यात तू मुख्यमंत्री होणार आहे, असं लोकांना काहीच करण्याची गरज लागण्याची, भविष्य त्याला सुद्धा सांगण्याची काय गरज आहे. तो जर लोकांचं भविष्य सांगत असेल तर मग स्वतः मग त्याला भविष्य सांगण्याची काय वेळ यावी मुलांनो. असं भविष्य सांगून पैसे घेतात लोक, पंचांगाहून पैसे घ्यायची काय वेळ आहे. तो माणूस जो इतका म्हणजे देव कोणी पाहिलेला नाही, इतका सर्वोत्तम आहे, इतका गुणवान आहे, इतका क्वालिटी त्या माणसामध्ये, तो माणूस दुसऱ्याचं भविष्य सांगतो, मग स्वतःचं भविष्य का उज्ज्वल करू शकला नाही मुलांनो. हा एक प्रश्न
आपल्या मनासमोर तयार होऊ शकतो मुलांनो. पहा, ज्योतिषी अहोजावास वेळ लागण्याचे भविष्य सांगितलेलं आहे मुलांनो. तर अहोजावं हे तुम्हाला सांगितलं हे अस्तित्वात व्यक्तिरेखा नाही. लेखकांनी ही व्यक्तिरेखा काल्पनिक पद्धतीने यामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि आता हा जो अहोजाव आहे सांगितलं बा, तुला वेळ लागेल, मग अशा प्रकारचं भविष्य सांगितल्यामुळे आता हा अहोजावो इतका चिंतातूर, इतका गंभीर, इतका काळजीवाहू तयार झाला की मला वेळ लागणार आहे. आता मी काय करू? आता माझं काही खरं नाही, माझ्या भविष्याचं काही खरं नाही. पहा, मुलांनो असं होऊ शकत नाही. आता आजपर्यंत झाले नाही आणि पुढे सुद्धा होणार नाही मुलांनो. एखादा माणूस जर असं जर सांगून जर अशा घटना जर घडत असतील तर ते कदापि शक्य नाही. आपल्या बुद्धीला, आपल्या विवेकाला हे पटतंय का आपण अगोदर पाहिलं पाहिजे. परंतु हा अहोजावो हा माणूसच नाही. हा याच्याकडे विवेकचा प्रश्नच नाही. विवेक नाहीच. जो माणूस विचार करतो, ज्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याच्याकडे वैचारिक आहे, जो विचार मंथन करतो, हा माणूस हे खरं का खोटं याची शहानिशा निश्चितपणे करू शकतो. परंतु कोण्यातरी भविष्य वाल्याने किंवा कोणत्या तरी एका व्यक्तीनं भविष्यवाणी केली म्हणून आपण वेडे होणार आहोत, वेळ लागणार आहे, असं कधी झालेलं नाही, असं होणार सुद्धा नाही. परंतु लोकं अशा बरीच माणसंसुद्धा असतात की भविष्यावर विश्वास ठेवणारे, भविष्यावर विश्वास ठेवणारे, महाराजावर, पंचांगावर विश्वास ठेवणारी अशी माणसं आहेत. काहीच न करता लोकांना वाटतं कमी वेळामध्ये मी काहीतरी झालं पाहिजे, असं होऊ शकत नाही. म्हणून आजपर्यंत या जगामध्ये असं काहीच घडलेलं नाही. अभ्यास न करता, मेहनत न करता, जिद्द चिकाटी न वापर करता एखादा माणूस असं उत्तुंग अशा यशस्वी शिखरावर जाऊन पोहोचलेला आहे अशी एकतरी उदाहरण नाही आणि ती होणार सुद्धा नाही. एखाद्याने म्हणलं तू मरणार आहे, हो अजिबात मरणार. एखाद्या म्हणून तू एखादा मुख्यमंत्री होणार आहे, असं हो मुलांनो. त्यासाठी आपल्याला आपलं भविष्य आपल्या भविष्याची शिल्पकार आपणच असणं गरजेचं आहे. तो आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. अशा पद्धतीचे विचार या पाठातून लेखकांनी मांडलेले आहेत. बाकीच्या घटकाचा आपण विचार उद्याच्या तासात करू. तोपर्यंत धन्यवाद.